खासदार निलेश लंके यांनी गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असलेला धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली. यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली. या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. शिवजयंतीपासून गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं खासदार लंके यांनी म्हटले आहे. खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या ते फक्त नगर जिल्ह्याचे जरी खासदार असले ते महाराष्ट्रभर पोचले पाहिजे आणि त्यांना पोचवण्यासाठी ही जी मुंबईतली लोक आलेली आहेत त्यांचा आग्रह होता की मी या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाची त्यांना माहिती द्यावी. त्यामुळे मी त्यांना माहिती देण्याचं काम केलेलं आहे. त्या पलीकडे काय केलं, लिंब्यातलं पाणी दुसऱ्या धरणात आणून माणिकडोहमध्ये आणून त्या ठिकाणाहून हे 3-3.5 TMCचं एक आवर्तन किमान ॲडिशनल उन्हाळ्यात गरज असेल त्यावेळी शेतकऱ्यांना मिळावं ही व्यवस्था केली पाहिजे. लिंबे धरण आंबेगाव तालुक्याला देखील आणि काही प्रमाणात शिरूर तालुक्याला देखील पाणी देतं. त्यामुळे त्यांचं जे काही पाणी हक्काचं आहे तेवढं राखून उरलेलं पाणी हे अतिरिक्त असेल तर ते या ठिकाणी द्यायला काही हरकत नाही. किंबहुना तिथल्या लोकप्रतिनिधी देखील काही प्रमाणात ते मान्य केलेलं होतं असं मला आठवतंय. कोण कोणाच्या पाया पडले याच्याविषयी आता मी काय बोलत नाही, पण आज जाऊन काय प्रश्न असतील त्यांचे तो इंटरनल त्यांचा प्रश्न आहे, त्या सरकारचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार कसं चाललंय हे देशातली आणि राज्यातली जनता पाहते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.